वेदचर्चा करून जयपत्र मागणारे मूर्ख विप्र. अध्याय 25 व 26. सिद्ध नामधारकाला म्हणतात. श्री गुरुच्या लीला अगम्य आहेत. त्यापैकी एक तुला आता सांगतो ऐक. पूर्वी विदुरा नावाचा नगरीत एक यवन राजा राज्य करीत होता. तो विद्वान विप्राकडून आपल्या सभेमध्ये वेद म्हणावून घेऊन त्यांना पुष्कळ द्रव्य देत असे आणि जे त्याला वेदार्थ सांगतील ह्यांना तर तो विशेष द्रव्य देत असे. द्रव्यावर मन ठेवून बरेचसे वेदशास्त्री विप्र त्याच्या पुढे वेद म्हणत असत. विप्र यज्ञ करून पशुहत्या करतो म्हणून तो ब्राह्मणाची निंदा करीत असे. अशा स्थितीमध्ये दोन विप्र त्या राजापुढे येऊन आपण वेदशास्त्रामध्ये अत्यंत विद्वान असून सर्व राष्ट्रामध्ये आम्हाबरोबर वाद करण्याला सामर्थ्य असे कोणी नाही अशी स्वतःची घमेंड राजापुढे मारू लागले आणि राजाला बोलले, तुझ्या राज्यामध्ये असा कोणी असेल तर त्याला पाचारण करावे. मोठ्या अभिमानाने राजाने आपल्या नगरीतील समस्त ब्राह्मणांना बोलवून त्याच्याशी वाद करा म्हणजे तुम्हाला विपुल द्रव्य देतो असे सांगितले. कोणीही तयार झाले नाही. राजाने त्या दोन विप्रांना वस्त्रेभूषणे देऊन त्यांना हत्तीवरून आपल्या नगरीमध्ये मिरविले. आता तर ते विप्र मदांध झाले. ते म्हणू लागले, राजा, तुझ्या संपूर्ण राष्ट्रामध्ये हिंडून एखादा द्विजश्रेष्ठ आमच्याबरोबर चर्चा करायला मिळतो काय ते पाहतो. त्याला जिंकून जयपत्र मिळवावे असे आम्हाला वाटू लागले आहे. राजाचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघाले. समस्त नगरे हिंडून जयपत्रे घेत घेत भीमातीरावरील कुमशी नगरीला येऊन ते पोहोचले. तेथे त्रिविक्रम भारतीची कीर्ती ऐकून ते त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, आमच्याबरोबर वेदाची चर्चा करा नाहीतर जयपत्र लिहून द्या. त्रिविक्रम मुनी म्हणाले, 3 वेद काय? आम्हाला एकही वेद येत नाही. आम्ही वेदशास्त्र जाणत असतो तर ते इथे अरण्यात कशाला राहिलो असतो. तुमच्यासारखे सुखोपभोग घेत हिंडत राहिलो असतो ना. ते ऐकून त्या ब्राह्मणांना राग आला. जयपत्रे दाखवून आपल्याशी वेदचर्चा व वाद करा नाहीतर जयपत्र द्या असा त्यांनी मुनीजवळ आग्रह धरला. त्रिविक्रम मुनींनी मनाशी विचार केला, हे तर मदांध झाले आहेत. यावर उपाय योजला पाहिजे. मुनी त्यांना म्हणाले, तुम्ही आता गाणगापूरला चला. तेथे आमचे गुरु आहेत. त्यांच्या पुढे तुमचा अभिमान तर एकतरी उतरू किंवा तुम्हाला जयपत्र देऊ. अशी युक्ती करून त्रिविक्रम मुनी पायी निघाले. त्याच्याबरोबर ते मूर्ख ब्राह्मण मात्र पालखीत बसून जाऊ लागले. वरिष्ठाचा असा अपमान करण्याचे मनुष्य अल्पायुष्य होतो. गाणगापुराला पोहोचताच मुनींनी श्रीगुरुनाथाचे चरण धरून सद्गदित कंठाने त्याची स्तुती केली. श्रीगुरूंनी पुसले, कवणे कार्यासी आले? त्रिविक्रम मुनींनी त्या ब्राह्मणाविषयी सर्व व्रत सांगताच श्रीगुरु त्या 2 विप्रांना बोलले, विप्रो हो, आम्हा तपस्याबरोबर चर्चा करून तुम्हाला जयापजयाची काय किंमत वाटणार आहे? ते मदांध विप्र उत्तर देतात, आम्ही सर्व पृथ्वीवर जयपत्रे संपादित आलो आहोत. तुम्हाला काही वेदांचा अभिमान असेल तर आमच्याबरोबर चर्चा करा. आम्ही 4 वेद जाणतो. तुम्ही दोघे यतीश्वर किती वेदांत जाणता ते तर समजू द्या. श्रीगुरु त्यांना म्हणाले, गर्वाने पुष्कळांचा नाश झाला आहे. वेद अनंत आहेत. त्याचा अर्थ समजणे कठीण असते. व्रता गर्व करू नका असे म्हणून श्रीगुरूंनी त्या मदांध विप्रांना संपूर्ण वेदाचे साध्यंत सविस्तरपणे कथन केले. 4 वेदाच्या शाखा उपशाखा अशा आहेत त्या तुम्ही जाणता काय? आपले आपण स्तुती करून जयपत्र मागता. व्यर्थ गर्वाने भ्रमून जाऊन प्राण देऊ नका अशी त्यांच्या हिताची त्यांना बुद्धी सांगितली. तरीही तामसी विप्र वेदांची चर्चा करण्याचा हट्ट सोडिनात. बिचाऱ्यांचा मृत्यू जवळ आला होता. दुसरा काय? अध्याय 25 व 26 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.